हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि तुमच्यासाठी या व्हिडिओत घेऊन आले आहे 6th स्टँडर्ड मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट 27. आपण या आधीच्या व्हिडिओत प्रॅक्टिस सेट नंबर 26 पाहिला होता. जो तुम्ही पाहिला नसेल तर आधी चेक करून घ्या. इक्वेशन कसे बनतात हे आपण त्यात शिकलो होतो. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, रीराइट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. लेटरचा यूज करून आपल्याला जे स्टेटमेंट दिलंय ते रीराइट करायचंय. मग त्यासाठी काय करणार आपण, फर्स्ट स्टेटमेंट काय दिलंय बघा, द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 3. सर्टन नंबर एखादा नंबर, सम नंबर म्हणजे एखादा सर्टन नंबर आणि 3 याचा आपल्याला इक्वेशन तयार करायचंय. मग काय बनेल सांगा बरं, x + 3. x त्या सर्टन नंबरला आपण समजा x मानलं, त्या सर्टन नंबरला x मानलं आणि काय म्हटलंय आपल्याला, द सम, त्यांची काय सम म्हणजे ऍडिशन म्हणून काय साइन येईल प्लस आणि पुढे काय दिलाय 3. आय होप तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन समजला असेल. सेकंड बघा काय दिलाय, द डिफरन्स, काय म्हटलंय डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग. म्हणजे काय, सबट्रॅक्टिंग म्हणजे काय मायनस करून 11 फ्रॉम अनदर नंबर. अनदर नंबर हा नंबर माहिती का आपल्याला, नाही. त्याच्या जागी आपण काय घेणार, मग व्हेरिएबल घेणार आणि 11 त्यातनं सबट्रॅक्ट करायचं आहे. मग आन्सर काय येईल सांगा, x - 11. बरोबर रिधिमा, x - 11. आता इथे व्हेरिएबल नेम तुम्ही कुठलंही घेऊ शकतात. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा, द प्रोडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. एखादा नंबर आणि त्याचा प्रोडक्ट. आता प्रोडक्ट हा शब्द तुम्हाला नवीन असेल तर प्रोडक्टचा मिनिंग काय होतो, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ज्या नंबरचा आपल्याला मल्टिप्लिकेशन 15 शी करायचं असा नंबर. मग काय स्टेटमेंट तयार होईल सांगा बरं, 15x. व्हेरी गुड परम, 15x. आता बघा, ज्या वेळेला व्हेरिएबल आणि नंबर यांमध्ये कुठलं साइन नसेल त्यावेळेला ते प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. तर तुम्ही याला 15x असंही लिहू शकतात किंवा 15 × x असंही लिहू शकतात. नेक्स्ट बघा, 4 टाइम्स अ नंबर इज 24. 4 टाइम्स बघा, प्रोडक्ट दिलेला असेल किंवा टाइम्स दिलेलं असेल तर त्यावेळेला आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. 4 टाइम्स जर आपण एखादा नंबर घेतला तर त्याचा आन्सर काय येतंय 24 असं आपल्याला दिलंय. मग स्टेटमेंट काय तयार होईल सांगा बरं, 4x = 24. व्हेरी गुड. सो हम 4x = 24. एखादा नंबर, आता x हा समजा नंबर आहे, तो दिलाय का आपल्याला, नाही. मग त्याला आपण x मानला, तो व्हेरिएबल घेतला. 4 टाइम्स अ नंबर, हा नंबर 4 टाइम्स घेतल्यावर आन्सर काय येतंय 24. आय होप तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित समजलेला असेल. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिले, फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम. जर आपल्याला हे गिवन इक्वेशन सॉल्व करायचे असतील म्हणजे त्याचा आन्सर काढायचं असेल तर विच ऑपरेशन, आपल्याला फक्त काय विचारलंय, विच ऑपरेशन, कोणतं ऑपरेशन करणार हे विचारलंय. आपल्याला सॉल्व करायला सांगितलंय का, नाही. त्यामुळे आपण बोथ साइड, दोन्ही साइडला कुठलं ऑपरेशन करणार म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू निघणार हे विचारलंय. फर्स्ट बघा आपल्याला काय दिलंय, x + 9 = 11. आता इथे व्हेरिएबल सोबत जो नंबर आहे त्याला साइन कोणता आहे, ऍडिशन. बरोबर आहे दिमा. x सोबत नंतर जो कॉन्स्टंट दिलाय त्याची साइन आहे पॉझिटिव्ह. म्हणजेच त्याच्या अपोजिट ऑपरेशन आपण दोन्ही साइडला काय करणार, सबट्रॅक्शन. व्हेरी गुड रिधिमा, सबट्रॅक्शन करणार. म्हणून याचा आन्सर येईल सबट्रॅक्शन. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे, x - 4 = 9. x - 4, x सोबत आपल्याला जो कॉन्स्टंट दिलेला आहे त्याला साइन कोणता आहे, मायनसचं म्हणजे निगेटिव्ह.
मग आपण दोन्ही साईडला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करणार सांग परम? ऍडिशन. बरोबर बरोबर आहे परम, ऍडिशन. दोन्ही साईडला आपण काय करणार? +4 करणार ना, तेव्हा आपली एक्स ची व्हॅल्यू निघेल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स मध्ये बघणारच आहोत की कसं आपण दोन्ही साईडला ते ऑपरेशन करतो. ठीक आहे. आता थर्ड एक्झाम्पल आपल्याला काय दिलंय बघा. 8x = 24. ठीक आहे. 8x = 24. 8 आणि x यामध्ये कुठलं साइन आहे का? नाही. याचा अर्थ तिथे कुठलं साइन आहे? मल्टिप्लाय. व्हेरी गुड, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लाय हे साइन आहे. मग मल्टिप्लिकेशनचं आपण ऑपोजिट ऑपरेशन कोणतं करतो? डिव्हिजन. व्हेरी गुड सोहम, डिव्हिजन. तर याचा आन्सर काय आहे? डिव्हिजन. बघा आपल्याला त्यांनी सॉल्व करायला सांगितलं नाहीये. दोन्ही साईडला कोणतं ऑपरेशन करणार, बोथ साइड दोन्ही साईडला सॉल्व करायला कुठलं ऑपरेशन करणार, म्हणून आपल्याला फक्त ऑपरेशनचं नाव लिहायचं आहे. फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन काय दिलाय? x/6 = 3. आता इथे अपॉनला आहे. अपॉनला आहे म्हणजे तो x ला काय आहे? डिवाइड आहे. मग डिवाइडचं अपोजिट ऑपरेशन आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन. व्हेरी गुड रिधिमा, आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन. 6 ला आपण दोन्ही साइडने मल्टिप्लाय करणार तेव्हा x ची व्हॅल्यू निघणार ना. आय होप तुम्हाला सेकंड क्वेश्चन व्यवस्थित समजला असणार. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये गिवन बिलो आर सम इक्वेशन. काही आपल्याला इथे इक्वेशन दिलेले आहेत अँड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. त्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आर दिस व्हॅल्यूज द सोल्युशन ऑफ दोज इक्वेशन्स. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशनला मॅच करतायत का नाही ते आपल्याला सांगायचंय. सॅम्पलला बघा फर्स्ट आपल्याला दिलंय y = 3. फर्स्ट काय दिलेलं होतं आपल्याला? y - 3 = 11. आता इथे y ची व्हॅल्यू त्यांनी 3 पुट करायला सांगितली आहे. मग आपण y च्या जागी 3 घेतला. -3 = 11. आता बघा 3 - 3 0 होऊन जात आहे. = 11 आहे का? नाहीये. म्हणून तिथे आपण काय घेतला? नो घेतला. तसंच आपल्याला पुढचे सम सॉल्व करायचे. मग सेकंड सम बघा काय आहे? 17 = n+7. 17 = n+7. मग आता n ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे? 10 दिलेली आहे. मग n च्या जागी आपण कुठली व्हॅल्यू रिप्लेस करणार? 10 + 7. 10 + 7 किती होता? 17. व्हेरी गुड सोहम. 17 आणि 17 हे दोघं काय झाले? आता इक्वल झाले. दोन्ही काय झाले? इक्वल झाले. म्हणजे काय आलं आपला आन्सर? येस. बरोबर परम, आपला आन्सर आलाय येस. मग आपण इथे लिहिणार येस, कारण दोन्ही साईडच्या व्हॅल्यू काय आहेत? इक्वल आहेत. आता थर्ड क्वेश्चन आपण बघूया. थर्ड आपल्याला दिला आहे 30 = 5x आणि x ची व्हॅल्यू दिली आपल्याला 6. ठीक आहे. मग 30 = 5. आता इथे काहीच साइन नाहीये म्हणजे काय? मल्टिप्लाय. मल्टिप्लाय बाय 6. x म्हणजे काय आहे? 6. 5 6 जा किती होता? 30. बघा 30 = 30 आलं म्हणजे व्हॅल्यूज आर इक्वल. म्हणजे दिलेली x = 6 ही व्हॅल्यू काय आहे? करेक्ट आहे. म्हणून इथे काय घेणार आपण? येस. नेक्स्ट बघा फोर्थ एक्झाम्पल बघा. फोर्थ एक्झाम्पल m/2 = 14 आणि m ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे? 7. m ची व्हॅल्यू आपण 7 घेणार आणि अपॉनला घेणार 2 आणि हा 14. आता बघा 7 चे आपण 2 इक्वल पार्ट्स केले तर काय होतील? 3. बरोबर 3.5 रिधिमा. 14. आता हे इक्वल आहे का? दोघी व्हॅल्यू सेम आल्यात का? नाही आल्या. म्हणजे m ची व्हॅल्यू 7 ही बरोबर आहे का या इक्वेशन मध्ये? मग इथे काय लिहिणार आपण? नो. ठीक आहे. मग इथे लिहिताना आपण नॉट इक्वल टू घेणार कारण त्या व्हॅल्यू काय आहेत? इक्वल नाही आहेत. तर हे क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 होते.
नेक्स्ट 4 आणि 5th क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तरी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.